त्याच्यानंतर हा ग्लास चिकन बी झालं आणि हे एक पक्या दादाची पिस्टल आणि हे पक्या दादा तर येणार आहेच आणि मण्याला तुक्या काऊन आले चला त्यांना फोन करून बघायला. हा हॅलो 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 अरे तुक्या मण्या येणार आहे लवकर येणं पक्या दादा येण्याची वेळ झाली आहे. अरे या रे बाबा लवकर या ना. कसं काय यार तुम्ही. नमस्कार. अबे नमस्कार गेला खड्ड्यात आतापर्यंत कुठं काय करत होते तुम्ही. बरं आले या या सर्व तयारी करून ठेवलेली आहे मी एकट्याने आणि पक्या दादा आता येणारच आहे. झाली काय सर्व आहे चिकन आहे दारू आहे ब्रिस्टॉल आहे तुम्हाला जे लागते तोपर्यंत घ्या पण पक्या दादासाठी ठेवा. हे पक्या दादा स्पेशल ब्रँड आहे. बरं पक्या दादा थांबा त्यांना फोन करतो. हा हॅलो पक्या दादा या ना लवकर या ना. तुक्या आला मने आला तुम्ही अजून आले तुमचीच वाट बघत आम्ही. हा या हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नमस्कार. झालं काय सगळं तुमचं. झालंय सर्व झालेलं आहे. अरे हा ठीक आहे मी नंतर घेतो. ठेव बाजूला. हा बाजूला ठेवतो. चिकन वगैरे घेतलं सगळ्यांनी. घेतला आपला ब्रँड आणला का. हो दादा हे घ्या तुमचा ब्रँड घ्या आणि हे तुमची पिस्टल घ्या. चला काय अर्थ नाही आता. अरे हे बी का नाही निघत स्पेशल आहे ना म्हणून निघत नाही लवकर. घ्या बघा काही पैसा लागो कितीही दारू वाटा पण यावेळेस पार्टी आपलीच निवडून यायला पाहिजे. हो दादा समजलं का. हो तिकडे हा गण्या तू बघ तू राजेंद्र प्रसाद वाट बघायचा. हा बिलकुल दादा काही काळजी करायची नाही पण त्याच्यात थोडीशी अडचण आहे ना दादा. अरे अडचण कसली. त्याचं काय की माझं शिक्षण मला 4थी पर्यंत झालं. अबे लेका गण्या राजकारणात शिक्षणाने विचारते कोण. अरे बरोबर आहे निवडून येण्याची मतलब आणि निवडून जरी आला तर सत्ता तुले थोडी सांभाळची आहे. पक्या दादा जिंदाबाद आहे. अरे वा दादा तुम्ही आहे ना मग काही काळजी करायची नाही. पण मी सांगतो त्यात तर फक्त सही मारायची सगळं मीच बघतो. बरोबर आहे दादा पण अजून एक अडचण आली दादा. कुठली दादा मी काय म्हणतो ते मागच्या वेळेस नाही का ते राम्या लेखाचं हे आपल्या विरुद्ध पार्टीचं आपल्या पार्टी विषयी काही बोलत होतं तिला त्याच्या पुढे खूप अबे लेखा चालू आहे आता भांडण थोडस. अबे इलेक्शन पुरतं ते सगळं बंद ठेव. इलेक्शन निवडून आल्यानंतर तेच धंदे करायचे आपल्याला. अरे वा वा दादा. पुन्हा मतदान मागायला ज्या घरी जाशील तर आमच्यासारखी अशी टोपी लावायची आपली टपोरीशाही बंद करायची. ठीक आहे दादा. अबे इलेक्शन पुरतं. हा इलेक्शन पुरतं मग तर आपलं हेच काम आहे. ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. हा मी काय म्हणतो तुला अंबादेवी वाट जमल ना. बरं जमलं. मी सांभाळूनच घेतो. चांगलं वोटिंग आहे तुझं तिथं एकदम फैसला करा. ठीक आहे मग ठीक आहे बक्षिणामध्ये वळ. तुम्ही काळजी करू नका मयाच हातात आहे सगळं. हे काय आता पेरू इकडे ये आणि तू दत्त मंदिर वाट बघ. हो दादा. ठीक आहे बक्षीण ना. बक्षीण दादा माझ्या वाड्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. आता कुठला प्रॉब्लेम. तो माझ्या वाड्यातला रस्ता नाही का मेन वाला त्याच्यात केवढा मोठा खड्डा पडलेला आहे. आता निवडणुकी परत पॅक कर असं म्हणता. अरे काही काळजी करू नका दादा. उद्या 4-5 पुट्टे घेतो त्याला 2-3 पवळे पाजून देतो आणि उद्याच्या उद्या पॅक करायला लावतो. पॅक करून टाक. इलेक्शन संपलं का डोक्याच्या मागचं टेन्शन गेलं. झालं मग त्याच्यापेक्षा मोठा खड्डा पडतो ना आपल्याला काय करायचं आपण निवडून तर येतो. पण दादा माझ्या वाड्यातील मुलांना कामावर लावण्यासाठी त्यांना जरा खुश. अभि एवढं भीत काय बोलतोस. त्यांना काय बाटल्या लागते. अभि देऊन टाकू. मी त्या वाईन शॉपवाल्याला फोन करतोय. अरे काय काळजी करू आपला पक्या दादा आहे ना काय टेन्शन नाही घ्यायचं.
हेलो, हाँ पक्या दादा बोलतोय। हाँ कल वाइन शॉप में मेरे लड़के आएंगे, उन सबको 2-2 पेटी दे देना। हिसाब? अरे हिसाब का बाद में देख लेंगे। पक्या दादा जिंदाबाद आहे। चल हट। जमलं दादा। वाईन शॉप वाल्याला फोन केला, उद्या जायचं, आपापल्या 2-2 पेट्या उचलायच्या, आपापल्या वार्डाच्या पोट्याला वाटायच्या आणि मतदानामध्ये आपलाच पक्ष पुढे असले पाहिजे। मी काय म्हणतो, या वर्षीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अगदी शिवाय बरं का असणारच, कारण की आपल्यासारखी दारू आणि पैसा कोणी वाटतच नाही। हो अगदी बरोबर दादा। अरे दादा तुमच्यासारखा खर्च अजून कोणी करतच नाही। हो काय सांगण्याची गोष्ट आहे, हे सर्वांना माहितच आहे, सर्व जग जाहीरच आहे ते। पण दादा तुम्ही काही म्हणा, आजची कोजागिरीची पार्टी करा एकदम तुम्ही काही म्हणा, येणार निवडणुकीला तुम्हीच येणार आहे बाय। अबे आपल्या पार्टीत राहून हे सगळं भेटन, चिकन भेटन, मटन भेटन, कवा कवा लागलं तर बाई पण भेटन असं। मात्र आपल्या पार्टीत राहून तेव्हा बरोबर दादा म्हणून तुम्ही 5 वर्ष झाले तुमच्या माग 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 फिरत आहोत। मला काय तुम्ही सर्व माझ्या माग राहून तरच तुमचं कल्याण बरोबर आहे। ठीक आहे, सगळं उरलेलं आटपून घ्या। हो घ्या, चाल येतो मी। आपल्याला उचलून ठेव। बघितलं मंडळी, अहो निवडणुका म्हणलं नियोजन बैठका, आणि या नियोजन बैठकामध्ये काय काय पक्षाची दारू काय पैसा काय वाटण्याचे सगळे प्रकार चालण्यासाठी याच्यासाठी एक गीत 2 ओळीचं। और झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग याच्या त्याच्या आवडीची कोंबडीची टांग, याच्या त्याच्या आवडीची कोंबडीची टांग, पोटामध्ये कटे कटे टिंगडॉंग टिंगडॉंग बाप्पा झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग झिंगनॅंग चिकनॅंग। मी काय म्हणतो मित्रा, या वर्षीच्या निवडणुकीमध्ये नाही का तो पक्या दादा निवडणुकीला उभा राहणार आहे म्हणे। अबे तो लेखाचा पहिलेच 1 नंबरचा गुंडा आणि ते त्याचे 2 अनुयायी, ते लेखाचे माहित आहे गावामध्ये दारोदारी मत मागायला हिंडत आहे, त्या लेखानं मत देणार आहे। आता त्याला कोण चांगलं उभं राहिले आणि त्याला मत तरी देणार कोण रे? कोण देणार? त्या पुढे माणसाला कोण देणार? मत देणार आहे। चला बघू, आता बघू आपण। चल शामराव घरात? पक्या दादा नमस्कार। पक्या दादा नमस्कार। नमस्कार शामराव। आले या बसा। अरे बसाचं किसा चालू दे। नाही मी काय म्हणतो, या निवडणुकीत लक्ष ठेव आपल्याकडं। हा बिलकुल, काही काळजीच करू नका। काय म्हणता दादा निवडणुकीची तुमची प्रचार जोरात चाललो वाटतं? अरे चालणारच, यंदा पण आपलीच पार्टी येणार। हा अगदी बरोबर आहे, काँग्रेस पार्टी। काँग्रेस पार्टी हा, कारण की आपल्यासारखा पैसा आणि दारू कोणी वाटूच शकत नाही। हो दादा खरं बोलताय तुम्ही, तुमच्यासारखा पैसा कोण खर्च करतात हो, आणि कोण दारू वाटतात, म्हणून तर तुम्ही निवडून येत असतात। अरे गेल्या 5 पंचवार्षिक पासून दुसऱ्याची सत्ता नाही, आपली सत्ता आहे, कारण की आपल्यासारखी दुसऱ्याला समाजसेवा जमतच नाही। हो अगदी खरं बोलला दादा तुम्ही। या 5 वर्षात तुम्ही किती जनसेवा केली हो। तुमच्यासारखी जनसेवा दुसऱ्याला जमायचीच नाही हो। मी काय म्हणतो, लक्ष ठेव, तुला काय द्यायचं आणि काय घ्यायचं पाहून टाकू आपण। काय विषय आहे का दादा, काय काळजी करू नका तुम्ही। तुमचं बोध चिन्ह आहे चप्पल। बघ
आपल्या बोटची चप्पल्याची काही काळजी करू नका दादा तुम्ही. ठीक आहे. हो ठीक आहे. बटन चप्पल्यावर असलं पाहिजे. हो बिलकुल बिलकुल येतो. हो ठीक आहे. या 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 बघा. पाहून घे डेकोरेशन वाला कसं पाहून राहिलं. कुठं काय ना त्या बेडरूम मध्ये लावून घ्यायचं. धन्य धन्य तोची जन जयशी बदली. पाय पाय हे शोभीचं पोट्ट भारतीयवानाचं बरोबर भाऊ मी आरतीचं ताट घेऊन निघली ना हटकुऱ्यासारखं आडवं जाते. ही अंधूत नाही, याची माई नाही, याचा बापही नाही, का खानदान पारता आहे रे तेवाला. हो नाही नाही भाऊ, आता झालं का नाही मला पाठवडा, आता झालं का नाही मला हात बोट. आता घरी जा, आंघोळ करा, मग कुठं देवळात देवपूजा करायला जा. जाऊ दे, देवाला काय माहित होते. धन्य धन्य तोची जन घ्यायची बदली. कोणीतरी आलं वाटत. गंगूबाई नमस्कार. हो नमस्कार. अहो लक्ष ठेवा म्हणलं आमच्याकडं. हो लक्षात आहे ना. चप्पल, अहो चप्पल तर आमच्या बहुत चिन्हच आहे. हो लक्षात आहे, लक्षात ठेवा. थांबा थांबा. या बघा दादा, या 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 आमच्या वार्डामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे घ्या काय कचरा. आणि हा समोर पडलेला 5 वर्षातील कचऱ्याचा ढिगारा. 5 वर्षाचं तोंड दाखवलं नाही, आता आले भीक मागितल्यासारखं मतदान मागायला. काय म्हटलं आमचे. हो मोठा आला मानव पानाचा आणि बुच्च्या कानाचा. अहो दरवेळ राहू दे का, हे सगळे समाजसेवकाने बोलतातच लोक. समाजसेवक आधी हा कचऱ्याचा ढीग स्वतः साफ करा, मोठे आले समाज. अहो एकदा निवडून तर द्या, मग बाकी सगळं करतो आम्ही. दादा काय निवडून द्यायचं आहे, माग तुम्हाला निवडून दिलं, खूप काम केली तुम्ही 5 वर्षात. या गावामध्ये कंपन्या आल्या, त्यांना रोज पाणी मिळतं, पण आम्हाला नाही मिळत कधी पाणी. प्रदूषणाचा फटका आम्हालाच बसतो, काहून तर आमच्या मराठी लोकांना कंपनीत कामाला घेत नाही ना. आणि हो आमच्या महिलांसाठी सार्वजनिक संडास बांधले म्हणे संडास. तिथं तुमचेच लोक कचऱ्याचा ढिगारा टाकतात, धड जायला रस्ता नाही, आणि कसं बस तिथपर्यंत पोहोचलं तर त्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. रस्त्याचे पथदिवे नेहमी बंद असतात, आणि चालणाऱ्या ट्युशन वाल्या मुलींची छेडखानी होते, त्यात तुमचं कोणीच नाही. आणि त्या कंपन्या आल्या त्याच्यामुळे रोड खड्डे पडून गेले, रोड खराब होत आहे, त्याकडे त्याला दुरुस्त करण्याकडे तुमचं लक्ष नाही. अहो आले इथं भीक मागायला, मतदान द्या मतदान. चपल्यावर चालतं सगळं करून टाकू. हो साहेब, असे आजपर्यंत तुम्ही म्हणतच आले, सर्वात पहिले हे करून दाखवा, नाही तर आता तुम्हाला आम्ही सोडलं. होता होता काल रात्र भावी, उचे काल होता होता